हॅलो एव्हरीवन. आज आपण गद्यम पार्ट मधल्या पहिल्या लेसनला सुरुवात करणार आहोत. धड्याचं नाव आहे आद्य कृषकः पृथुवैज्ञः. तर हा पेपर मध्ये 2 मार्काला येतो. 2 ते 4 मार्कासाठी येतो, पण मोस्ट ऑफ 2 मार्काला येतो. तर आपण आता सुरुवात करूया इंट्रोडक्शनने. ओके. ऋग्वेदात ईशा कथा उद्धृता ऋ 9.0.0.14 वेद भूपतेः पुत्रः वैन्यः एव पृथुवैन्यः इति नाम्ना ज्ञातः सः प्रजाहितदक्षः आदर्शः सम्राट् इति स्मृतः भारतदेशे पृथुना एव कृषिकार्यं प्रारब्धं संशोधितं विकासं प्रतिनीतं च सः एव कृषिविद्यायाः जनकः इति मतः अत एव सः प्रथमः कृषकः धरित्र्याः पृथिवी इति नामाभिधानं पृथोः कार्यस्य स्मारकम् इति मन्यन्ते बुधैः. ह्याचा अर्थ काय ते सांगते. ही कथा ऋग्वेदातून घेतलेली आहे. राजा वेनाचा पुत्र पृथुवैज्ञ या नावाने ओळखला जात होता. तो प्रजेच्या हिताची काळजी घेणारा आदर्श सम्राट म्हणून प्रसिद्ध होता. भारतात पृथूचे शेती कार्य सुरू केले, त्याचे संघटन केले, त्याचा विकास घडवून आणला. त्याला कृषी विद्येचा जनक मानले जाते. म्हणूनच तो पहिला शेतकरी मानला जातो. पृथ्वीला मिळणारे पृथ्वी हे नाव पृथूच्या महान कार्याचे स्मारक आहे हे विद्वान मानतात. आता पुढचा पॅराग्राफ. भूपालः पृथुवैन्यः नामधरायां प्रथमः अभिषिक्तः सम्राट्. प्रयागक्षेत्रे पृथुनृपस्य राजधानी आसीत्. राजाभिषेक समये चारणाः पृथुनृपस्य स्तुतिं गातुमुत्सुकाः. तदा पृथुः आज्ञापयत्, तिष्ठन्तु चारणाः, यावत् मम सद्गुणाः न प्रकटीभवन्ति तावदहं न स्तोतव्यः. स्तवनं तु ईश्वरस्यैव भवेत्. स्तुतिगायकाः पृथुनृपस्य एतादृशीं निःस्पृहतां ज्ञात्वा प्रसन्नाः अभवन्. आता याचा अर्थ बघूया. भूपाल पृथुवैज्ञ हा पृथ्वीवरील पहिला अभिषिक्त सम्राट होता. त्याची राजधानी प्रथम ग्राम येथे होती. राज्याभिषेकाच्या वेळी चारण म्हणजे काय? भट. तर चारण त्याची स्तुती करणारी गीत गात होते. तेव्हा पृथू त्यांना म्हणाले, हे चारणा म्हणजे हे भटा, थांबा. जोपर्यंत माझे सद्गुण लोकांसमोर प्रकट होत नाहीत तोपर्यंत माझी स्तुती करू नका. स्तुती तर ईश्वराची व्हावी. पृथूचे तर उद्दार विचार ऐकून स्तुती गायकांना त्यांच्याबद्दल आदर वाटला आणि प्रजा त्यांच्यावरती प्रसन्न झाली. आता पुढचा पॅराग्राफ काय आहे तो बघूया आपण आता. स्वराज्ये भ्रमणम् अकरोत्. भ्रमणसमये तेन दृष्टं यत् प्रजाः अतीव कृशाः अशक्ताश्च. ताः प्रजाः पशुवत् जीवन्ति, निकृष्टन्नं खादन्ति. तद्दृष्ट्वा राजा चिन्ताकुलः जातः. तदा पुरोहितो अवदत्, हे राजन्, धनधान्यादि सर्वं वस्तुजातं वस्तुतः वसुन्धरायाः उदरे एव वर्तते. तत् प्राप्तुं यत्नस्व. तदा पृथुभूपेन तदर्थं धनुः सज्जीकृतम्. तदा भूमिः स्त्रीरूपं धृत्वा तस्य पुरतः प्रकटिता अभवत्. अवदच्च, हे राजेन्द्र, तव पिता दुःशासकः वीनराजः राजधर्मस्य पालनं नाकरोत्. तदा मया चोरलुण्ठकभयात् धनधान्यपुष्पफलानि मम उदरे निहितानि. त्वं तु प्रजाहितदक्षः नृपः. यदि त्वं प्रयत्नेन कृषिकार्यं करोषि तर्हि अहं प्रसन्ना भविष्यामि. अतः धनुः त्यज. खनित्राणि हलान कुदालकान लभित्राणि च हस्ते गृहीत्वा प्रजाजनैः सह कृषिकार्यं कुरु. याचा मिनिंग काय होतो? इथे तर आपण एकदा पासून पूर्वपर्यंत पूर्ण पॅराग्राफ घेतलेला आहे. तर याचा अर्थ काय होतो ते सांगते. एकदा पृथ्वीराजाने स्वतःच्या राज्यात दौरा केला. त्यावेळी त्याने पाहिले की प्रजा अत्यंत दुःखी. लोक पशुपालनावरती अवलंबून होते. जंगलातील कंदमुळे व फळे खाऊन आपला उदरनिर्वाह करत होते. ते पाहून राजा चिंताग्रस्त झाला. तेव्हा पुरोहित म्हणाले की हे राजा, धनधान्य व इतर सर्व वस्तू पृथ्वीमध्ये दडलेल्या आहेत त्या शोधून काढा. त्यानंतर पृथूने पृथ्वीचे मन वळवले तेव्हा पृथ्वी स्त्री रूप धारण करून आली. त्याच्यानंतर त्याच्यासमोर प्रकट झाली आणि म्हणाली, हे राजेंद्र, तुझा पिता वेन हा दृष्ट शासक होता. तो राजाचे योग्य पालन करत नव्हता. त्यामुळे मी धन, धान्य, औषध आणि फळं माझ्या उदरात लपून ठेवले आहेत. पण प्रजाहित दक्ष राजा आहेस तू,
जर तू प्रयत्नपूर्वक शेती कार्य सुरू करशील तर मी तुझ्यावरती प्रसन्न होईल. त्यानंतर लोकांच्या खणाची साधने, नांगर, कुऱ्हाड इत्यादी घेऊन शेती करण्यास सुरुवात केली. पुढचा पॅराग्राफ. भूमातः उपदेशं मनसि निधाय पृथुवैन्यः नदीनां मार्गम् अवरुध्य कृषिकार्याय जलस्य उपयोगम् अकरोत्. वृष्टिजलसञ्चयं कृत्वा जलव्यवस्थापनम् अकरोत्. भूमिम् उर्वरतमां कर्तुं प्रयातत्. तदनन्तरं तस्मिन् क्षेत्रे जनाः धान्यबीजानि अवपन्. स नैकेभ्यः वृक्षेभ्यः विविधप्रकारकाणां बीजानां सङ्कुलनं चयनम् अकरोत्. अनन्तरं बीजानां संस्करणं कृत्वा वपनम् अकरोत्. पर्जन्यानन्तरं बीजेभ्यः अङ्कुराः उद्भूताः. धान्यलाभेन सर्वे प्रजाजनाः सन्तुष्टाः च अभवन्. एषः कल्याणकारी नृपः पृथिव्यां प्रशासने अग्रणीः जनसेवा व्रती च अभवत्. आता याचा अर्थ काय होतो ते बघूया. भूमाताचा उपदेशाचा विचार करून पृथुवैज्ञाने नद्यांचे मार्ग शोधले, शेतीसाठी पाण्याचा उपयोग करण्यास सुरुवात केली. त्याने कुशल जल व्यवस्थापनाची व्यवस्था निर्माण केली. त्यामुळे भूमी अधिक सुपीक झाली. त्यानंतर लोकांनी त्या जमिनीत धान्याची बियाणे पेरली. तो नेहमीच बुद्धिपूर्वक विविध प्रकारांच्या बियांची निवड करून त्यावर प्रयोग करत असे. त्यानंतर त्याने बियाणांचे संवर्धन करून त्याची पेरणी केली. काही दिवसानंतर बियाणांपासून अंकुर उगवले. धान्याचे भरघोस उत्पादन झाल्यामुळे सर्व प्रजान संतुष्ट झाले. अशा प्रकारे लोककल्याणकारी राजा पृथूच्या सुयोग प्रशासनामुळे जनतेत समृद्ध, आनंद आणि समाधान निर्माण झाला. तर ह्याच्यावरती क्वेश्चन कसे विचारले जातात तर इथे दिसते माध्यम भाषा उत्तर. जर तुम्ही इंग्लिशमध्ये उत्तर लिहत असाल तर जे क्वेश्चन दिलं आहे त्याचा आपल्याला इंग्लिशमध्ये उत्तर लिहायचं असेल. मराठीमध्ये लिहत असाल तर मराठीमध्ये. हे जे ट्रान्सलेशन आपण केलं हे ट्रान्सलेशन मध्येच उत्तर असतील तर तेच उत्तर तुम्हाला मराठीत लिहायची असतात. एक क्वेश्चन 2 मार्काला असतो म्हणून वेटेज बहुतेक 2 किंवा 4 मार्काला असतं. ओके. आणि इथे आपण पॅराग्राफ मध्ये जे बघितले त्याच्यावरतीच हे चार्ट्स आहेत. हे चार्ट्स पण येतात 2-2 मार्कालाच येतात. एकच येतो परीक्षेला कोणता तरी एक. म्हणून ह्या धड्याचं 2 ते 4 मार्कामध्ये वेटेज असतं. ओके. तर आपण आता लवकरच पुढच्या धड्यामध्ये भेटूया. पुढचा धडा आहे व्यसनेन मित्र परीक्षा. ओके. काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला मराठीत आणि इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन दोघांमध्येही PDF करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. बाय बाय.